ठाकूरला नक्कीच काहीतरी पारितोषिक मिळेल. या ठिकाणी बघायचं आहे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गडी बाद होतोय. खरंच चांगली सुरुवात इथं. जय हनुमान, जय हनुमान मायरा. संदीप पाटील आपण वर यायचंय. संदीप पाटील वर येऊन बसायचं आहे. ओ यावेळी पुन्हा जोरदार अपील बघायचं आहे. पंच नाही आहे या ठिकाणी फलकाई. चालू दे मला फक्त ओ यावर सुरेख शॉट मारला. शतरच्या डोक्यावरनं चेंडू जातो तो लॉंग आपला बघायचा आहे. तिथं काय होतं शतरक्षण झालेलं आहे. थोडं हे पण तर 2 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या धावाचा विचार नाही आहे. व्यवस्थित तो आले आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. आणि इथं क्लीन बोर्ड होतात. चांगलं कमबॅक केलेलं गोलंदाजाने. संदीप साहेब इथे आलेले आहेत. आपण खरोखर त्यांचा आम्ही सत्कार करतो. नंदकुमार पाटील यांना सांगतो खरोखरच आज मगासपासून तिथे हजेरी लावलेली. उद्या पण तुम्हाला यायचं आहे. खरोखरच चांगलं सहकार्य चांगलं आम्हाला मिळालेलं इथं. दोन्ही आमचे सन्मान घेणार आणि सन्मान देणार दोन्ही आमचे जाऊ आहेत. धन्यवाद. या ठिकाणी चांगलं सहकार्य इथं मिळतं. खरोखरच सर्व मान्यवरांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळतं. कारण ही स्पर्धा आपल्या गावाची मानाची स्पर्धा आहे आणि त्यासाठी सर्व प्रेक्षक सर्व गावकऱ्यांनी मोठं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी सर्व गावकऱ्यांचा आणि खेळाडूंचं सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. असं सहकार्य आम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला मिळेल उद्या दिवसापर्यंत असं आम्ही अपेक्षा करतो. या ठिकाणी नितेश केनी मॅन ऑफ द मॅचचा माफ करा सत्कार केला जातोय. धन्यवाद नितेश केणी यांनी देखील आम्हाला फार मोठं सहकार्य केले. त्यांचा किशोर पाटील यांच्याकडे सत्कार केला जातो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आम्ही इथं सत्कार करतोय. पहिलं षटक अप्रतिम हाताळलेलं आहे. फक्त 3 धावा देऊन त्याने 2 गडी बाद केले. एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. आता बघायचं दुसरा गोलंदाज कोण येतो. आता वैयक्तिक
षटक टाकण्यासाठी आता नवीन गोलंदाज करण्यासाठी नागेश आलेले आहेत. माफ करा, तेजस नाव आहे इथं, आम्हाला चुकीचं नाव समजलं, काही हरकत नाही. तेजस पाटील आता आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बघायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिलं षटक अप्रतिम हाताळलेलं आहे. फक्त धावा दिले 3 आणि 2 गडी बाद केले. एक चांगली सुरुवात करून दिलेली. ते काय सांगतात बा? जरा लक्ष ठेवा, जरा पंच काय सांगतात ते ताबडतोब त्यांचं निवारण करा. या ठिकाणी चेंडू पाहिजे असेल ताबडतोब लगेच द्यायचं आहे. अप्रतिम सुरुवात तेजस पाटील. पहिला चेंडू निर्धाव जातो, एकही धाव नाहीये. यावेळी दुसरा चेंडू खराब हाताळलेला इथं डावेच्या भरपूर बाहेर. तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. ती धावा झालेल्या आहेत त्या. धावा 4 होत आहेत. पुन्हा खराब चेंडू. हा जर सोडून दिला असता तर वाईट मिळाला असता. पंच बघा काय निर्णय देतो. नो बॉलचा इशारा आहे आणि इथं 2 धावा पूर्ण देखील केल्या. 1+2 म्हणजे 3 धावा मिळतील. या खराब गोलंदाजी. पहिली सुरुवात चांगली केली होती तेजस पाटील यांनी, परंतु लात्ता लागोचे 2 चेंडू खराब टाकलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा होत आहेत. पुन्हा या ठिकाणी तेजस यांचा चेंडू बघायचा आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून सुटल्यानंतर चेंडू एकही धाव नाही. निर्धाव चेंडू टाकला जातोय. तेजस पाटील हे बघा या ठिकाणी यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ते शतरक्षक येतात. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या वेळाचा विचार नाहीये. चांगली फेकी आलेले. 1च धाव. या ठिकाणी आमचा सुजित पाटील यांचा आगरी कट्टा चालू आहे. ज्या कोणाला काहीतरी पाहिजे असेल नाश्ता चाकण्यासाठी तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुजित पाटील यांचा आगरी कट्टा चालू आहे. नक्कीच त्याचा लाभ घ्या. एक चांगलं तुम्हाला चाकणं तिथं मिळेल आणि जेवण मिळेल सुजित पाटील यांच्याकडनं. आम्हाला आत्ता माहिती मिळालेली आहे. आम्ही तुम्हाला वारंवार तिथं त्याची ॲडव्हर्टाईज करू. पुन्हा चांगला, नक्कीच चांगला चेंडू हाताळलेला आहे तेजस पाटील यांच्याकडनं. धाव संख्या आहे ती फक्त 8 आणि 2 गडी बाद. दुसरं षटक मैदानात चालू आहे. तेजस पाटील यांनी 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 5 धावा दिलेल्या आहेत. त्याच्या यावेळी नक्कीच कमबॅक. चांगला यार्कर मारला होता. चेंडू पायाला तिथंच राहिलाय. एकही धाव नाहीये. धाव संख्या स्थिर 8, 2 गडी बाद. दुसरं षटक मैदानात चालू आहे.
यावेळी कट केलेला आहे चेंडू, बघायचं क्षेत्ररक्षक आहे आणि तिथंही खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 10. जवळजवळ प्रति षटकामागे 5 धावांचा एव्हरेज झालेला आहे आत्तापर्यंत. आता बघा उरलेल्या 3 षटका म्हणजे जवळजवळ 18 चेंडूमध्ये किती धावा करतात ते हा संघ. आता गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज सचिन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सचिन पाटील. बघायचं सचिन पाटील आत्तापर्यंत आपली 2 षटकं चांगली हाताळलेली गेली आहेत. फक्त 10 धावा आल्यात आणि 2 गडी बाद झाल्यात. तुलाही चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. प्रति षटकामागे 5 धावांच्या एव्हरेजनी 2 षटकंही हाताळले गेलेले आहेत. आता सचिन पाटील कसं षटक हाताळते का बघायचं आहे. ओ यावेळी बघायचं आहे, मोठा फटका मारला आहे तिथं नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव आणि चांगली फेकी देखील आलेले आहे. एका धावीने समाधान मानावं लागलेलं आहे. या 1 धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. त्या 11 धावा होत आहेत. 2 गडी बाद. 3रं षटक मैदानात चालू आहे. हिरेन आणि दीपक म्हात्रे अशी मैदानामध्ये जोडी खेळत आहेत. ओ यावेळी चेंडू बघायचा आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षक कव्हर करतात. आणखी एक डॉट चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झालेला आहे आणि सरळ अंगाला अडून तिथंच राहिलेला आहे. निर्धाव चेंडू, खरोखरच चांगली गोलंदाजी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे तिकडे आणि तिथंही झेल आणि इथं चौकार येतो. इथं आज या मैदानामध्ये बरेचसे झेल सुटलेले आहेत आणि त्याचा फायदा समोरच्या टीमला होतोय. दीपक याने प्रत्येक षटकाराला एकविरा संघाकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बघा. आणि इथं वाईटची नोंद होते. आणखी एक धाव मिळते. खराब गोलंदाजी. या 1 धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 16 धावा होत आहेत. एकविरा मित्र मंडळातर्फे दीपक म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. पुन्हा सुरेख शॉट मारलाय बघायचं. क्षेत्ररक्षक आहे तिथं धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण झाले आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण केलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती 18 धावा होत आहेत. 3रं षटक मैदानात चालू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 18. मैदानामध्ये खेळतात हिरेन आणि दीपक म्हात्रे. 6 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 8 धावा दीपक याने केलेल्या आहेत आणि 6 चेंडूमध्ये हिरेन शहाणे आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे पण तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1च धाव मिळते दीपक म्हात्रे यांना. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 19 धावा. आता 3ऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. या पुन्हा मोठा फटका मारलेला आहे बघायचं आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत आणि
साठी गेले ते हेमेंद्र, आणि हेमेंद्रचा आज वाढदिवस साजरा आहे. सगळ्यांनी त्याला आपण शुभेच्छा देऊया. हेमेंद्र बघायचा आता वाढदिवस आपला कशा प्रकारे मैदानात करून दाखवतात ते प्रेक्षकांना. नक्कीच त्याला एक मोठी खेळी करावी लागणार आहे. हेमेंद्र म्हात्रे, राहुल आता गोलंदाजी करण्याचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं राहुल सक्क मिलिंद म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आमच्या व्यासपीठावर. त्याने स्थानबद्ध व्हायचं आहे. या चेंडू 2 धाबा येतात. 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे असते. ते धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा होत आहेत. पुन्हा चेंडू उजव्या सीधा भरपूर बाहेर निघालेला. पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा होत आहेत. हेमेंद्र म्हात्रे यांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आले इथं. या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली अचूक. हेमेंद्र तुमच्यासाठी खुश खबर आहे. बघा भाऊने 1000 रुपयाचा पारितोषिक लावलं. तुम्ही जर षटकार मारला तर तुम्हाला 1000 रुपये मिळतील. राहुल हे आता गोलंदाजी करतायत. हो यावेळी कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय. बघा ते शतरक्षक आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. हो यावेळी पुन्हा सुरेख शॉट मारलाय. बघायचं आहे गोलंदाच्या डोक्यावर. तोपर्यंत चांगलं शतरक्षण नाही आहे. खराब शतरक्षण आणि 2 धावा चांगलं रनिंग मिडल विकेट 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 26 धावा होत आहेत. हो यामुळे चांगली गोलंदाजी या ठिकाणी. परंतु एक धाव इथं मिलिंद म्हात्रे. खरोखर या आपण व्यासपीठावर बसा. आपल्याला सन्मान केला जातोय. खरोखर सर्व मान्यवर सगळं एकसर गावातील. भरत राऊत आमचे सहकारी कॉमेंट्री बॉक्स भरत राऊत यांचं आगमन झालेलं आहे. आगरी कोळी मास्टरचे कॉमेंटेटर भरत राऊत यांचं आगमन झालं. नक्कीच मी त्यांच्या हे षटक संपलं त्यांच्या हातामध्ये आमचा माईक आम्ही सरपत करणार. भरत राऊत थँक्यू. आपण आलात, तुम्हाला आमंत्रित केलं आणि आपण इथं हजर झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. बघा ही एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरं अप्रतिम असं आयोजन या ठिकाणी आयोजन करण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे ते एक्सर ग्रामस्थ मंडळ श्री नंदकुमार पाटील, भावेश म्हात्रे, प्रणिल पाटील, किशोर पाटील आणि मिलन म्हात्रे आणि बाकी सर्व खेळाडूंनी या गावातील फार मोठी मेहनत घेऊन हे भव्य असं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. आपण ऐकूया आता डीजेला. शतरक्षण आपल्याला या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळालेलं आहे.
आता गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू हाताळण्यासाठी विनय आलेले आहेत. विनय बघायचे 6 चेंडू कशा प्रकारे हात आतापर्यंत तुम्ही 24 चेंडूमध्ये 28 धावा झाल्या, आता 6 चेंडूमध्ये किती धावा होतात ते बघणं गरजेचं. सहा चेंडू टाकायचे आहेत प्रणय यांना. बघायचं आहे धाव संख्या 4 चेंडूमध्ये 28 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद. ओ यावेळेस सुरेख शॉट मारलेला आहे डावखोरा फलंदाज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील काय बघायचं आहे. चेंडू जातो, कॅच पकडलेला कारण का आम्हाला या बरोबर दिसलं नाही आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुरुवातीपासून या ठिकाणी आणि चांगली गोलंदाजी. कार्यकर्तो मला विनंती करतो की आपल्या एकसर गावची प्रीमियर लीग स्पर्धा आहे, म्हणजे सगळ्यांची आपल्याची प्रेमी आहे, कोणा एकाची नाही आहे. तेव्हा तुम्हाला नम्र विनंती करतोय की आम्हाला सहकार्य करा. तुमच्या सहकार्य बसून घ्या. आता प्लीज तुम्हाला वारंवार करतो, चांगला बसण्याची व्यवस्था केली तर बसून घ्या प्लीज, जरा बसून घ्या. नाही तर उभे राहू नका, तिथं देखील बसून घेतला तर चालेल. तिथं खाली बसा, खुर्च्या आहेत, बसून घ्या. हे बघा अरुण गवळी, तुम्ही जर षटकार मारला आता संदीप भाऊ यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. फक्त एक षटकार मारा, तुमचा किस्साही गरम होईल, आपला संघाचाही फायदा होईल. प्रयत्न केला होता परंतु नाही आहे, जोर नाही आहे बॅटमध्ये आणि अशा प्रकारे गवळी हे देखील बाद होतात. बघा पारितोषिक घेत हॅट्रिक पूर्ण झालेलं आहे गोलंदाज, अप्रतिम चांगलं षटक हाताळलेलं आहे. तर विनय यांच्याकडनं हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. इथं सगळ्यांचे ATM उघडलेत पण कोणी पैसे षटकार मारत नाही आहेत. मग असे नंदू ठाकूर याने देखील भरपूर पारितोषिकं लावली होती. क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या संघाकडनं बघायला मिळाले. धाव संख्या स्थिर राहिलेली 28. आता इथं रनआउट घेतलेलं नाही, 1 रन्स मिळाले सर, धन्यवाद. आणि एक धावेनं संघाची धाव संख्या झाली ते 29 धावा, 7 गडी बाद. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा मोठा फटका मारलेला इथं बघायचं क्षेत्ररक्षक जवळपास इथं आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे.
आणि इथं 2 धावा, चांगला रनिंग बिटवीन द विकेट, आणखी 2 धावा येत आहेत. दीपक मात्र तुम्ही जर षटकार मारला तर नंदू ठाकूर यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, यामुळे मोठा फटका बघायचा तर जेल होतो की काय, शतक काय खाली आणि जेल सुटलेला आहे आणि त्या चौकार पण आलेला आहे. पण इथं नंदू ठाकूर यांनी षटकाराला लावलं तर चौकार लागले असते तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळाले असते. 4 धावा येतात आणि खेळ संपलेला आणि धाव संख्या झालेली ती 34 धावा झाल्याने 35 धावांचा आव्हान तुम्हाला जिंकण्यासाठी आता बघायचं आहे. आता आम्ही यांच्या कॉमेंट्री बॅकग्राऊंडमध्ये बदल करतो. ज्या आगरी कोळी समाज मंडळाचे प्रोफेशनल कॉमेंटेटर भरत राऊत पांजू गावचे ते इथं आलेले आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो की त्याने इथं पुढचं समालोचन करावं. भरत राऊत खरोखर पांजू गावहून त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते इथं आलेले आहेत. आमच्या आमंत्रणाला मान देवत भरत राऊत, हार्दिक स्वागत आपलं. धन्यवाद आपण आल्याबद्दल. हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक चेक. दादा डीजे वाले दादा, थोडासा गेन 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 खोल ना, गेन गेन थोडासा. थँक्यू रुपचंदजी ठाकूर. चला मी कॉल देतोय जय शिवराय टीम आणि परी 11 या दोन्ही संघांना कॉल देतोय. टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. थँक्यू NXT लाईव्ह. विनू मात्रे आहेत ना, त्यांना हे आशिष मात्रेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे, ते घेऊन जायचं आहे. एकसर प्रीमियर लीग म्हणायचं गेलं तर एकसर गावाची जत्रा असं मी आवर्जून म्हणू शकतोय. कारण एकसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न या एकसर प्रीमियर लीगच्या कमिटीचा आहे. आणि तो प्रामाणिक प्रयत्न काय आहे तर आपल्या गावातील मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं. लक्षात ठेवा, आपल्या गावातील मुलांसाठी एक क्रिकेटची संधी निर्माण व्हावी आणि आपल्याच गावातून एखादा क्रिकेटपटू जवळपास एक चांगल्या स्तरावर खेळण्यासाठी जायला हवा. आज या ठिकाणी दाखल झालेले जेवढे क्रिकेटपटू आहेत त्या प्रत्येक क्रिकेटपटूची एक स्वप्न असेल की मला रतनबुवा खेळायचं आहे, मला सुप्रीमो खेळायचं आहे, मला ISPL लीग खेळायची आहे. ही प्रत्येकाची स्वप्न असतील आणि त्या स्वप्नाची पाठलाग करणारी स्पर्धा म्हणजेच एकसर प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये नफा हा शब्द नाही अशी एकमेव स्पर्धा एकसर प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेसोबत आपण जोडलं गेलेलो आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद एकसर प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटी मेंबर्स ज्यांनी इथे मला समालोचन करण्याची संधी दिली. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. रुपचंद ठाकूर यांना मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्सच्या दिशेनं. टॉस करण्यासाठी या 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 चला चला, मधल्या वेळेमध्ये टॉस व्हायला हवी.
जेणेकरून आपल्यासोबत चर्चा करता येईल. जय शिवराय टीम कॅप्टन, जय शिवराय, जय शिवराय टीम कॅप्टन, त्वरित या. जबरदस्त आयोजन नियोजन रूपचंद ठाकूर, असं वाटतं की अक्षरशः स्वर्ग उतरलाय या ठिकाणी. काय अतिशय मी म्हणेन उल्लेखनीय या ठिकाणी आज कामगिरी एक्सरच्या संपूर्ण कमिटी मेंबरची आपण या ठिकाणी पाहतोय. कारण प्रकाश झोतात आपण ही स्पर्धा खेळतोय आणि इतकं सुंदर नीट नेटकं आणि सुंदर असं आयोजन एक्सर प्रीमियर लीगचं या ठिकाणी केलं गेलं आहे. चला या प्लीज दोन्ही टीम कॅप्टन लवकर या. टीम कॅप्टन जय शिवराय, यस टीम कॅप्टन आहेत आणि एका साईडला परी 11 टीम कॅप्टन आहेत. आमचे साथी समालोचक रूपचंद ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉईन्स विन केला जातोय. पहा बॅट आणि बॉल अशा प्रकारे हा कॉईन रेडी करण्यात आला आहे. कोण बोलणार? यस जय शिवराय टीम कॅप्टन, कॉल बॉलचा कॉल आहे आणि बॅट म्हणजेच परी 11. आनंद झाला, खुश झाला त्या कॅप्टनला. टॉस जिंकलायस, निर्णय सांगायचा आहे. टॉस जिंकून आम्ही पहिला बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. रूपचंद ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. मित्रा, एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरं, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? एकदम उत्तम असं यांनी आयोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये नंदू पाटील आणि सर्वांनी मिळून त्यांच्या टीम सगळ्यांचं खूप म्हणजे मेहनत आम्ही असं बघत होतो आणि अशी सुंदर असं आयोजन आणि खेळायलाही नाईट पहिलंच वर्ष आहे जे आम्ही नाईट टुर्नामेंट खेळतोय, पहिलाच आहे आमचं. टेनिस क्रिकेटमधील अशी कोणती स्पर्धा खेळण्याची तुझी इच्छा आहे? रतनबुवा. रतनबुवा, आणि त्यासाठी एक्सर प्रीमियर लीग हे प्लॅटफॉर्म कसं आहे तुझ्यासाठी? सर्वात उत्तम असंही आहे कारण सगळ्या ह्याच्यामध्ये एक एक आयकॉन, आपले सगळे प्लेयर सर्व उत्तम प्लेयर मिळालेत, तर त्याच्यावरनं आपल्याला समजेल एक्सरची एक टीम पुढे पण जाऊ शकते. क्या बात आहे. नक्कीच हे आहेत परी 11चे कॅप्टन. आम्ही वळतोय जय शिवराय या टीम कॅप्टनच्या दिशेने. मित्र, आपण नाणेफेक हरलात, आपण नाणेफेक जिंकलं असतं तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. इथं बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट तुझ्या मते या ठिकाणी या मैदानावर, काय टार्गेट सेफ टार्गेट म्हटलं जाईल? सेफ टार्गेट तर काहीच नसतो. 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन जोडायचा आम्ही प्रयत्न करू. तुझ्या मुखातून एक्सर प्रीमियर लीग या स्पर्धेविषयी काय म्हणशील? हे म्हणजे सगळ्यांना हवी अशी एक टुर्नामेंट पार पाडली. सगळ्यांना म्हणजे खूप उत्सुकता होती की एक्सर कधी घडवून येते आणि ती टुर्नामेंट अशी नंदू पाटील आणि इतर व्यक्तींनी सगळ्यांनी पार पाडली आणि आम्हाला नाईट क्षेत्रामध्ये खेळायची एक संधी दिली, म्हणून त्यांचे खूप आभारी आहेत आम्ही. जो प्रश्न मी त्या खेळाडूला विचारला तो प्रश्न मी तुला विचारतोय. टेनिस क्रिकेटमधील एखादी स्पर्धा खेळण्याची तुला संधी मिळाली तर ती स्पर्धा कोणती असेल? सुप्रीमो चषक. क्या आवाज आहे, सुप्रीमो. 9 एप्रिलला मित्र ये, तुला चान्स देतोय मी. चला या वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. टॉस बॉक्समधून आपण पाहिलं तर परी 11 या टीम कॅप्टननं नाणेफेक जिंकले आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय त्यानं स्वीकारला आहे आणि आमंत्रित केला आहे ते म्हणजेच जय शिवराय या टीमला बॅटिंग करण्यासाठी मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस बॅक टू द बॉलर, समोर अगदी बॉलरच्या चेंडूला खेळला गेला आहे. या ठिकाणी आपण 2 संघांना पाहतोय. JMCC NY आणि एका साईडला आपण पाहतोय नायरा चॅम्पियन. या 2 संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. 35 धावांचं टार्गेट. ऑफ साईडला यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. सिंगल इथे कंप्लीट होईल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहत आहोत. दशरथ दादांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात.
या स्पर्धेला. त्यानंतर नितीन आळवे सरांचा देखील आपण आवाज ऐकलात, रुपचंद ठाकूर यांचा देखील आपण आवाज ऐकलात आणि मी भरत राऊत पाणजू पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहे. माझा आवाज तुम्ही नक्कीच ज्यावेळेस एक्सर बीची स्पर्धा होती 40+ची त्यावेळेस तो आवाज आमचा ऐकला असाल. पुन्हा एकदा मी एक्सर प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी जॉईन झालोय. आजच्या दिशेने जाऊया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, यावेळेस टाइम करू शकला नाहीये. चेंडू अगदी आदळतोय, तो म्हणजेच अंगावर पॅडवर चेंडू आदळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे, ती म्हणजेच बिनबाद 5 धावा. चालू सामन्यामध्ये बाईक स्वार जे आहेत त्यांना विनंती आहे, चालू सामन्यामध्ये बाईक घेऊन जाऊ नका. नायरा चॅम्पियन्स जवळपास आपण पाहिलं तर टार्गेट सेट केलं आहे, ते तब्बल 35 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 5 ओव्हरची मॅच म्हणजे जवळपास आपण विचार केला तर इथे जे टार्गेट आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टवर जवळजवळ 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 7.15 7.50 रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी समोर आला आहे. जय शिवराय वर्सेस परी 11. याच्यानंतर आपण पुढची मॅच, त्यानंतर जय मल्हार वर्सेस AK 11 या संघाच्या दरम्यान आपण दुसरी मॅच पाहणार आहोत. त्यानंतर उद्या सकाळच्या मॅचेस देखील आपण ठीक 11 वाजता या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आणि उद्या सकाळी पहिला सामना असेल ऋत्वी चॅम्पियन्स वर्सेस 5 स्टार. या दोन्ही टीमनं उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे, हजर राहायचं आहे. त्यानंतर JMCC NY वर्सेस सयुज 11 या दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा कॉल देतोय की उद्या ठीक सकाळी 11 वाजता या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. समर्थ देसाईसाठी पारितोषिक आले. षटकार मारला तर 500, चौकार मारला तर 200. अनेक ठिकाणी तुला नक्कीच थोडे दूर जाणवत आहेत कांबळे, याचं देखील तुला मी उदाहरण देऊ शकतोय. एन्जॉय क्रिकेट. मी म्हटलं ना की एक्सर प्रीमियर लीग ही एक्सर गावाची मानाची स्पर्धा, म्हणजेच यावेळेस चांगला चेंडू आहे, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. इनफॅक्ट जर आपण पाहिलं तर रियाज पंचमंता बॅटची एज त्या ठिकाणी लागली गेली आहे. सिंगल इथे कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 6. म्हणजे तो शोळे चित्रपटातील डायलॉग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कब है ओली कब है ओली. अशाच प्रकारे ही कधी आहे स्पर्धा, एक्सर प्रीमियर लीग कधी येणार आणि कधी त्या एक्सर प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आम्ही खेळणार आहोत, ही उत्कंठा अनेक एक्सरच्या खेळाडूंना लागली आहे. धावसंख्या झाली आहे ती 6. इथून जर आपण पाहिलं मित्रांनो तर आज किती संघ खेळतात टोटल या स्पर्धेमध्ये? जवळपास 12 संघ. म्हणजे जवळजवळ विचार केला तर 144 खेळाडू खेळत आहेत. एक विचार करा तुम्ही, फुलटॉस चेंडू आहे, आडव्या बॅटने चेंडूला खेळ आहे, गॅप मध्ये इनटू द गॅप, चेंडू थांबणार नाही आहे, निघून जाईल, दन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. फुलटॉस चेंडू होता आणि क्रॉस बॅट टू स्ट्रोक खेळला गेला. बघा अगदी मागच्या पायाच्या गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं. बॉडी बॅलन्स जर आपण पाहिला तर पुढच्या पायावर तो बॉडीचा पूर्ण बॅलन्स केला गेला आणि त्यानंतर स्ट्रोक कम्प्लीट केला गेला. अतिशय सुंदर फटका खेळला गेला. धावा झाल्या आहेत त्या 10. समर्थ देसाई या खेळाडूला आपण पाहू शकाल 6 चेंडू 6 धावसंख्येवर खेळतोय. तेजस पाटील 2 चेंडू आणि 4 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. रवींद्र आतापर्यंत चांगलं षटक, यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेलाय. चांगलं शतरक्षण या ठिकाणी केलं गेलंय. फाईनच्या क्षेत्रामध्ये शॉटमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल इथे मिळतोय. धावा झाल्या आहेत त्या 11 धावा. आज एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे विजय कांबळी, 144 खेळाडू याच्याहून अधिक खेळाडू असतील एक्सर गावामध्ये आहेत. हे एक्सरचं क्रिकेट आहे, एक्सर गावाचं क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. आणि एक्सर गावाचं टॅलेंट आज तुम्ही या ठिकाणी पाहतात. NXT लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुडले आहेत, जे दर्शक जुडले आहेत, ते देखील एक्सर गावाच्या क्रिकेटचं टॅलेंट तुम्ही पाहतात या ठिकाणी. 11 धावा फलकावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता समर्थ देसाई यांचा. अनेक न्यू टॅलेंट आहेत, यंग युवा खेळाडू आहेत, म्हणजे जवळपास अंडर 16, अंडर 14
अंडर 20 या रेंज खेळाडू असतील, मी म्हणेल या वयोगटातील काही खेळाडू असतील, तर काही लेजेंडरी ज्यांनी 40+ क्रिकेट खेळला आहे असे देखील लेजेंडरी खेळाडू आज विजय कांबळे आपण एक्सर प्रीमियर लीगमध्ये पाहिलेत. मी देखील ज्यावेळेस मला वेळ मिळत होता मी उमेदवारांच्या त्या मैदानावर 40+ स्पर्धा खास करून समालोचन करतो, त्यावेळेस देखील मला वेळ ज्यावेळेस मिळत होता त्यावेळेस मी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहिलंय. खरोखरच खूप अतिशय सुंदररित्या या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे या ठिकाणी केलं गेलं आहे. 20 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं बॅट आहे का बॅटरला. आणि एक आपण नोटीस केलं तर एक्सर प्रीमियर लीग म्हटलं तर फक्त जे प्रत्येक टीममध्ये 12 खेळाडू खेळत आहेत यांच्यासाठी जर्सी नसतील, तर जे चाहते आहेत ज्यांना जर्सी हव्या आहेत एक्सर प्रीमियर लीगच्या अशा देखील चाहत्यांना या जर्सी प्रोव्हाइड केल्या आहेत. त्यासाठी मी म्हटलं ना की एक्सर प्रीमियर लीगची जी कमिटी मेंबर्स आहेत, जी कमिटी आहे एक्सर प्रीमियर लीगची, या एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटीमध्ये नफा हा शब्दच नाहीये. होऊन जाऊ द्या खर्च, सगळं काय करायचंय आमच्या मुलांसाठी. ऑन साइडला चांगला फटका आहे, जोरकस फटका हवेत खेळला गेलाय, डीपला प्रोडक्शनला फिल्डर येस अतिशय सुंदर कॅच टिपलाय आणि खेळ संपलाय. त्या ठिकाणी समर्थ गेला ना, मिस्टर समर्थ यांचा आउट. माध्यमातून जे दर्शक जुडले आहेत थोड्याच वेळात आम्ही नक्कीच पॉइंट टेबल या ठिकाणी आम्ही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रक्षेपित करणार आहोत, जेणेकरून कुठला संघ टॉप लेवलला आहे, कुठला संघ क्रमांक 2 वर, कुठला संघ क्रमांक 3 वर, तर कुठल्या संघाला कुठल्या मॅचेस जिंकणं गरजेचे आहेत या सगळं अपडेट तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही NXT लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहोत. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावा काढून मात्र बाद झाला समर्थ देसाई आणि त्यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर सचिन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील नाव नक्कीच विसरता कामा नाहीये. म्हणायचं गेलं तर क्रिकेटचं दैवत म्हणू शकतो आपण सचिन रमेश तेंडुलकर सर. त्याचप्रमाणे त्याच नावाचा खेळाडू सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, न्यू बॅटर आहेत. 19 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सचिन पाटील आपल्या टीमला विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहेत मिस्टर रवींद्र. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कदाचित एज लागली होती. 2 पंच आपण पाहू शकाल. विरळ नायर सर आहेत, त्यानंतर विशाल नाईक सर आपण पाहू शकाल. विरळ नायर सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच सपाळे म्हणजे डहाणू परिसरामध्ये नक्कीच ज्या काही स्पर्धा होत असतात किंवा ठाण्या परिसरामध्ये ज्या काही स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांमध्ये आपण विरळ सरांना आणि विशाल नाईक सरांना नेहमी पाहतोय. आणि त्यांच्या संवित आणखीन एक नामांकित पंच अशोक राऊत सर देखील जोडले आहेत या स्पर्धेला. आणि या दोन्ही पंचांना आपण पाहू शकाल NXT लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्र टिपले जात आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. विरळ नायर सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर कांदरपडा क्रिकेट पट्टू आहेत, कांदरपडा गावातील एक नामांकित खेळाडू आहेत. आणि विशाल नाईक सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर लक्षात ठेवा ओमब्रह्मदेव गोडदेव या टीमच्या माध्यमातून एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडले असे नामांकित खेळाडू आहेत. आणि अशोक राऊत म्हटलं तर नवघरचे एक नामांकित खेळाडू आहेत, म्हणजे ज्यांना क्रिकेटची जाणकारी आहे, ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलंय अशा नामांकित खेळाडूंना आज आपण पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट 8च्या घरामध्ये पोहोचतोय. 18 चेंडू आणि 24 धावा. जवळजवळ म्हणायचं गेलं तर एक म्हणू शकतो मी विजय कांबळे रात्रीचा खेळ चाले बॅट आणि बॉलचा. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो एक्सर प्रीमियर लीगला. अप्रतिम आयोजन, नेत्रदीपक आयोजन या ठिकाणी केले गेले आहे. म्हणजे जी आपली राजावले ते खासदार चषक जे पार पडलं ना विजय कांबळे, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची लाईट नव्हती जी या ठिकाणी आहे. अप्रतिम. आणि मी तर म्हणेल एक वाक्य नक्कीच असेल नंदू पाटील अँड कंपनीसाठी,
या आमच्या मुलांसाठी केला होता हट्टास एक्सर प्रीमियर लीगचा. 11 धावा फलकावर, एक फलंदाज बाद झालाय. लाईन पाहिली, चेंडूची लाईन पाहिली आणि चेंडूला सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. विरळ नायर सरांचा या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेत भर, धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 12. विजय कांबळी, वन ऑफ द ग्रेट अँड ग्रेट स्कोरर. चांगला चेंडू आहे, फुलर लाईनचा चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. आणि यस, पंचांचं बोट मात्र त्या ठिकाणी उंच. फलंदाज बाद, बिग विकेट, सगळ्यात मोठी विकेट. आनंद जल्लोष मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय, कारण ही विकेट म्हटलं तर प्राइजलेस विकेट आहे. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर तेजस, आउट. ₹100 कॅश प्राइज आहे. विनय पाटील यांनी घेऊन जायचंय आणि भागेश पाटील त्यांनी देखील यायचंय. आपलं ₹200 कॅश प्राइज आहे, ते घेऊन जा. आणि ते प्रणिल पाटील यांच्याकडून आले. 5 स्टार ब्रॉडबँड, क्या बात आहे. नाही, 5 स्टार ब्रॉडबँड म्हणजे ते मला वाटतं ती नेटवर्क साईड आहे का, इंटरनेट साइड आहे. धावसंख्येच्या दिशेने येऊया, मॅचच्या दिशेने येऊया. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 12 धावा. जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. रात्रीचा खेळ खेळतोय आपण, लक्षात ठेवा. रजनी स्पर्धा आहे, प्रकाश जोतामध्ये स्पर्धा. इथे कमी धावा देखील मोठ्या धावा गणल्या जात आहेत. तर इथे हवा नाहीये, इथे दुआवी नाहीये. इथे जे काही करायचं तुम्हाला करायचं आहे, स्वकर्तृत्वावर करावं लागेल स्वतःला. 17 चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी. नायरा चॅम्पियन्स या टीमला दूर बघा, मैदानाच्या आतमध्ये येतोय, थोडीशी काळजी घ्या. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळला गेलाय. चेंडू तो या लॉंग लेग डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राइक एंडला अचूक थ्रो, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल राहुल पाटील. 2 धावेनं आपलं खातं ओपन करतोय आणि आपल्या टीमला नेऊन ठेवतोय 14 या धावसंख्येवर. आता 16 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 16 चेंडू 21 धावा, संघर्ष करावा लागेल. मागच्याच जवळपास आठवड्यामध्ये या ठिकाणी जी 40 प्लसची स्पर्धा पार पडली होती ना विजय कांबळे, त्याच्यामध्ये 35 धावा 40 धावा देखील या ठिकाणी सेफ गणल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे इथे मात्र 35-40 आतापर्यंत पाहू शकाल. टार्गेट इतकंही मोठं नव्हतं, मात्र हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी झगडावं लागतं. मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागत आहे, कसरत करावी लागत आहे त्या ठिकाणी नायरा चॅम्पियन्स टीमच्या खेळाडूंना. 16 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर असा कॅच टिपलाय मिस्टर दीपकनं आणि खेळ संपला त्या ठिकाणी. राहुल पाटील यांचा आउट. काय तो रिप्ले आपण पाहू शकाल NXT लाईव्हच्या माध्यमातून. उंच 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 आणि कॅच कोण टिपलाय? मला वाटतं दीपकनं कॅच टिपलाय. वेलकम भगवंतदा, हार्दिक स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवंतदा पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक मला कळत नाहीये, 40 प्लस क्रिकेट पासून लांब आहे आणि एक्सर प्रीमियर लीग मध्ये काय कामगिरी दीपक तुझी. वेल डन.
लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. त्यांच्या समित गणनीला कारभारी गणेश कारभारी हे देखील तुम्हाला पाहायला मिळते आहेत. एक्सर प्रीमियर लीगमध्ये भगवंता तुझं हार्दिक स्वागत. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. मी तर म्हणेल या ठिकाणी इतकंच म्हणू शकेल की विनाशकारी विपरीत बुद्धी. सध्याच्या घडीला संघ संकटात आहे आणि इथून संकटातून संघाला बाहेर काढायचं असेल तर धावा कशा येतील याचा प्रयत्न करायला लागेल त्या ठिकाणी. क्या बात आहे. अरुण पाटील यांच्यावर कॅमेरा आमचा NXTचा येतोय. अरुण खूप छान दिसतोस लाईव्ह टेलिकास्टवर तू. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला चेंडूला फ्लाईट घेतलं ऑफ साईडला चेंडूला पंच केलंय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न मिसफील्ड झाले. म्हणायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जात आहे. 3 नाही 3च्या जागी 4 होऊ शकल्या असत्या. कुठेतरी ताळमेळ चुकला गेला त्या ठिकाणी. ताळमेळ बिघडला गेला. या 4 धावा आरामात होऊ शकल्या असत्या. मात्र ही 4थी धाव करताना फलंदाज बाद झाला. तीन धावा इथे मिळतील. फलंदाज कोण बाद आहे पंच नक्कीच देतील निर्णय. योग्य तो निर्णय पंच देतील. 1 धाव कंप्लीट 2 धावा कंप्लीट 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. 4थ्याचा प्रयत्न रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि या ठिकाणी फलंदाज बाद. यस प्रशांत. कॅमेरामॅन आपण पाहू शकाल तर तुषार कुर्ले हे देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कांदारपड्याच्या मैदानावर त्यांची भेट झाली होती आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क इथे पाहू शकाल आपण. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावा. मानस भोईर मला वाटतं संतोष भोईर यांचे सुपुत्र आहेत. लेजेंडरी खेळाडू आणि मानसची एक स्पर्धा मी देखील केली होती. एक्सर प्रीमियर लीग ती देखील होती. मात्र अंडरम बॉक्स क्रिकेट होती आणि खरोखरच त्याची देखील स्पर्धा उच्च दर्जाची होती. खूप चांगलं आयोजन नियोजन मानसनं त्या स्पर्धेचं केलं होतं आणि मला इन्व्हाइट केलं होतं कॉमेंट्री करण्यासाठी. ते आठवणी आहेत आणि संतोषला विसरता का म्हणे. एक चांगला खेळाडू आहे संतोष देखील आणि त्यांचे सुपुत्र आहेत. 13 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेस स्विचचा फटका स्क्रॅच डीप मध्ये चेंडू येतोय. सिंगल फक्त सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धोका स्वीकारला होता त्या ठिकाणी. धावांची नितांत गरज टीमला विजयासाठी आणि रिक्स घेतली होती आणि ते रिक्स सक्सेस झाले. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 19. मॅच रंगते. मॅच रंगणार कारण अजूनही जर पाहिलं आपण तराजूचा जो काटा आहे ना विजय कांबळी तो अगदी मधोमध येऊन थांबलाय. लक्षात ठेव तो कोणाच्या बाजूने झुकला नाही. अगदी मधोमध येऊन तो तराजूचा काटा थांबला आहे. मात्र शेवटच्या क्षणी तो काटा झुकणार. धावा झाल्या ते 19. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 16. 12 चेंडू 16 धावांची गरज. मध्ये कोणी सोडून जाणार नाहीये कारण सगळ्यांना आजच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या सगळ्यांना पाहिजे आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे विजयासाठी. एका साईडला आपण पाहू शकाल सचिन पाटील आहेत तर एका साईडला आपण मानस भोईर या खेळाडूला पाहू शकतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी आपण पाहतायत ऋषी पेडवी या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. निर्णायक षटक मी तर म्हणेल इथून मात्र जर 10 धावा जर आल्या या 6 चेंडूमध्ये तर नक्कीच या मॅचवर पकड निर्माण करू शकेल ते म्हणजेच नायरा चॅम्पियन्स हा संघ.
आता इथून कमीत कमी धावा आल्या तर नक्कीच मॅचला येईल रंगत. गोलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी ऋषी पेडवी आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर सचिन पाटील या खेळाडूला. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. शॉर्ट बॉल यावेळेस बॉडीला टर्न करून पूल खेळायचं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये केलं गेलंय. फक्त सिंगल मिळेल. मॅच आले काय क्षेत्ररक्षण आहे पिंट्याचं. एक्सर बी मध्ये मला वाटतं अबाव 35चा खेळाडू आहे का कारभारी पिंट्या पाटील. अबाव 30 अबाव 40 आहे पिंट्या. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी मागाशी पिंट्याने केली. मॅच मध्ये रंगत. 11 चेंडू 15 धावांची गरज. सोपं नाहीये रात्रीच्या वेळेमध्ये. विजय कांबळे देखील रजनी स्पर्धा अटेंड करतायत. भरपूर शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला सरळ फेकून दिलंय. ते म्हणजेच बाउंड्री की 2. निर्णय पंचांचा येईल. तुम्हाला पाहायची गरज नाहीये. योग्य निर्णय दिला जाईल. 2 धावा. डी झोन. फटका अतिशय सुंदर खेळला गेला होता, मात्र त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्र असल्या कारणास्तव फक्त मिळतील त्या 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये धावा करायचे 13. चेंडू द्यायचंय लगेचच. 10 चेंडू 13 धावांची गरज. मात्र सामना साधा सुद्धा नाहीये. इथे काही चेंडू डॉट, एखादी विकेट. तर एका साईडला आपण पाहतोय तर जवळपास जी खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये नायरा चॅम्पियन्स या टीमची, ती अतिशय योग्य आहे. अमोलजी भोसले हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अमरजी भोसले साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. एक्सर प्रीमियर लीगचा हा घमासान. क्या बात आहे. पाटील चायनीज कॉर्नर आपण पाहू शकाल. बघा रात्रीच्या वेळेमध्ये देखील गरमागरम चायनीज तुम्हाला खायचं असेल तर तुझे केस नीट आहेत, केसावर जास्त हात फिरू नको तू. आणि खूप उत्तम दर्जाचं चायनीज आणि लक्षात ठेवा आणि अगदी स्वस्त दरात आहे. त्याचा नक्कीच फायदा तुम्ही घ्या. जे एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या रजनी स्पर्धेमध्ये त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळू शकेल. एव्हरेस्टचा लेटकटचा फटका आहे. अंतिम क्षणी चेंडूला स्टेअर केला होता. कॅच ड्रॉप पिंट्याकडून होत आहे चुकी. कॅच तर झालाय ड्रॉप. प्लस मिळतील या 4 धावा. चौकार. चांगला केला होता पिंट्यानं. अगदी जेलच्या खाली देखील पोहोचला गेला होता, मात्र तो चेंडू ओंजळीमध्ये पडला नाहीये पिंटे यांच्या. महत्वपूर्ण तो चौकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. चौकार हा कॅच जर घेतला गेला असता तर कदाचित या मॅच मध्ये पलटवार करू शकला असता संघ. 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावांची गरज. मानस भोईर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू आणि 8 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. सचिन पाटील तब्बल 1 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. लेटकटचा फटका आपण पाहू शकाल. सिंगल या ठिकाणी देखील मिळेल. एका धावेनं संघ हळूहळू पुढे सरकताना पोहोचतोय तब्बल 27 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मानस भोई स्ट्राईक एंडवर येत आहेत. 8 चेंडू 8 धावांची गरज. ऑफसाईडला चेंडूला पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून फिल्डर वेगाने येतोय. फक्त सिंगल मिळेल. मॅच संपली नाहीये. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकेल. जिंकणं गरजेचं आहे.
या ठिकाणी पॉइंट टेबल कुठेतरी नक्कीच गरजेचं आहे. शेवटच्या क्षणी जे पॉइंट टेबल समोर येईल विजय कांबळे ते देखील महत्वाचं आहे. इथे जिंकणं गरजेचं आहे, विजय देखील मिळवणं गरजेचं आहे आणि तो विजय देखील काही फरकाने मिळाला तर अतिउत्तम. रिक्वायर्ड रन रेट देखील तितकाच महत्वाचा आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज. काय या दोघांच्या मधून मात्र त्या 7 धावा पूर्ण केल्या जातील का? आपण पुढचा फटका आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत एक धाव पूर्ण. डबलचा कॉल. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. वेल डन. समीकरण बदललं गेलं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 30. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 5. घेऊया एक डीजे ब्रेक. माइंड थोडंसं फ्रेश करूया. थँक्यू. लक्षात ठेवा 29 मिनिटं लागले आहेत ही 4 षटकं हाताळण्यासाठी. त्याच्यामुळे नक्कीच ते बझर मी म्हणेल थोड्याच वेळात दाबेल की रेड झोन. राज एक शॉप. राज एकटाच आहे तिथे. राज एक शॉप तुम्ही पाहू शकाल NXT लाईव्हच्या माध्यमातून. त्याच्या नक्कीच त्या कॉर्नरला देखील भेट द्या राज एक शॉपला. उशीर झालाय आणि नियमानुसार नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल कारण 4 षटकं आहेत. ही 24 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला हाताळणं बंधनकारक होतं. या ठिकाणी तुम्ही 29 मिनिटं म्हणजे कुठेतरी 5 मिनिटं वाया घालवलेत, एक्स्ट्रा घालवलेत. त्याच्यामुळे तुम्हाला दंडित केलं गेलंय. मॅच ऑन. ऑन साइडला चांगला फटके आहे. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. एक धाव पूर्ण. डबलचा कॉल. काय थ्रो आहे, काय थ्रो केला गेलाय. मात्र रनवे अतिशय जबरदस्त. मानस भोईर गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र अतिशय सुंदर थ्रो अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मधून एसटी वर तो अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेला होता. दीपक पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. अप्रतिम क्षेत्ररक्षण दीपक. वेल डन दीपक. मात्र यस धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 32. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे 3. इथून 1 ते 2 चेंडू डॉट. एखादी विकेट. मॅच मध्ये येणारा मजा, मॅच मध्ये होईल पलटवार. मात्र तसं घडलं गेलं तर शेवटी क्रिकेट आहे. प्रत्येक संघ जिंकण्याचा विचार करणार आहे. काय स्ट्रोक खेळाय पुन्हा एकदा. वेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोकला खेळला गेला. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून येतोय. चांगला थ्रो या ठिकाणी केला गेला. 2 धावा इथे पुन्हा मिळतील मानस यांना. फक्त एका धावेची गरज विजयासाठी. नायरा चॅम्पियन्स एका धावेची गरज. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मानस भोईर अतिशय सुंदर बॅटिंग. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येवर सेन्सिबल क्रिकेट. तंत्रशुद्ध खेळी आपण मानस भोईर यांची पाहिली. चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. ऑफ साईडला चेंडू डाऊन द ग्राउंड निघून जातोय आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी पाहतोय नायरा चॅम्पियन्स हा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन नायरा चॅम्पियन्स. आणि हार्डलक अँड बॅडलक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. JMCC NY. मात्र संधी अजूनही आहे. इथूनच क्रिकेट संपलं जाणार नाहीये. तर ही जवळपास प्रीमियर लीग आहे. नॉकआउट मॅचेस नाही आहेत. त्याच्यामुळे नक्कीच संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळणार आहे आणि त्या संधी